ज्यांनी शिवबा संघटनेमध्ये ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस आपल्या कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला होता त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये ज्या नराधमाने तो अत्याचार केला होता त्याच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये जाऊन एक कृत्य केलं होतं. त्या कृत्यामध्ये त्यांना काही सजा झाली होती. असे 3-4 लोक होते. त्यापैकी एक आपल्यामध्ये या ठिकाणी बसलेला आहे. आपल्या समितीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अमोल कुणे नावाचे जे व्यक्ती आहेत यांनी आजही जरांगे पाटील यांना खंबीरपणे साथ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपल्या गेवराई तालुक्याच्या समितीच्या माध्यमातून अनेक जण फुटले, अनेक जण पैशाच्या माध्यमातून इकडे तिकडे गेले असतील, आरोप करत असतील पाटलावरती, पण पाटलासोबत खंबीरपणे उभा असलेले आपल्या गेवराई तालुक्यातील धानोरा या गावामधील अमोल खुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपल्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांचा सत्कार करण्याचं आपल्या समितीने आयोजलेलं आहे. मी महिला भगिनींना विनंती करतो की आपण अमोल खुणे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आपल्या गेवराई तालुक्याच्या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. महिला भगिनी कुणी बी 2-4 जणी आल्या तरी चालत आहे, असं काही नाही. आपल्या सर्वांचं स्वागतच आहे. जेवढ्या येतील तेवढ्या. लाख मराठा सर्व माता भगिनींना विनंती आहे आपण या ठिकाणी सत्कारासाठी यायचे. सर्वच जणी आले तरी काही हरकत नाही. आपल्यासाठी लढणारा एक योद्धा आपल्यामध्येच उपस्थित आहे आणि त्या योद्ध्याचा सत्कार करण्याचं भाग्य आपल्या तालुक्याला लागले. सर्व माता भगिनींना विनंती अलीकडून यायचंय. काही जणी अलीकडून या. आपल्या राज्यात होत असलेलं राजकारण, समाजकारण याच्याविषयी 2 शब्द अमोल खुणे या ठिकाणी आपल्या पुढे व्यक्त होत आहेत. एक मराठा, हात वर केला, हात वर केला. जय जिजाऊ, जय शिवराज श्री अमोल खुणे. कोपर्डीच्या प्रकरणामध्ये मी 2 वर्ष जेलला होतो आणि 3 वर्ष शिक्षा राहिली माझी आणि मला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही. उद्या जर मला जर काय मारा तर मी 3 वर्ष मी शिक्षा काढायला तयार आहे. माझी एवढीच कळकळीची विनंती की इथून पुढे म्हणून दादाला साथ द्यावा समाजाने सर आणि कुणाच्या फुटर माणसाच्या पाठीमागे कोणी जाऊन एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. थँक्यू.